तुझं नाटक संपलंय आता. जा भीम, या आयुष्यात तुझं तसंही काही काम नाहीये. आई तू इथं? जेलात जाऊन आलास तरी बी नाही सुधारलास. काय मिळेल तुम्हासनी हे समज करून? पोरं उपाशी मरत आहेत हा, आणि तुम्ही इथं उगाच भांडण करत आहे. ते संघर्ष करतायत कारण तुमच्या येणाऱ्या पिढ्या व्यवस्थित जगू शकतील, सुरक्षित राहू शकतील. इथे उगाच संघर्ष चालू नाहीये. पण ही पिढी तर उद्ध्वस्त होईल ना महाराज. आणि जर ही पिढी उद्ध्वस्त झाली तर पुढची पिढी कशी काय चांगली बनू शकल? आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे का भांडण उगाचच आहे का चांगल्या गोष्टींसाठी आहे? इथे तुझ्यापेक्षा कमी समज कुणालाही नाहीये. म्हणूनच तुझे विचार आणि तुझं ज्ञान स्वतःकडेच ठेव. हे बघा, हिंसा काही समाधान नाही आहे. आणि तुम्ही समजांनी हा विचार करा का या लढाईतनं तुम्हाला काय मिळेल. आणि खरंच लढाईची परिस्थिती आली आहे का कोणी अशी परिस्थिती तयार केली आहे? परत तू आपल्या गोष्टींमध्ये सगळ्यांना गुंतवायला लागलायस. बरं तुम्हाला हे ठाव आहे का चायवाल्या काकासनी कोणी मारलं ते? यानं काका, तुम्ही चायवाल्या काकासनी मारलं होतं का? नाही भीम, म्या कोणाला बी नाही मारले. तर मी काय खोटं बोलतोय काय? दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर चायवाल्या काकांनी यांना मारलं असेल आणि हे बेशुद्ध झाले असणार. मग यांनी चायवाल्या काकांना कसं मारलं असेल? आणि दुसरी गोष्ट ही होऊ शकते का आधी यांनी चायवाल्या काकासनी मारलं असेल आणि तुम्हा समदेसनी वाटतं का असं होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ का चायवाले काका लय कमजोर आहेत. भीमराव, आमच्या समाजाचा कोणी बी माणूस एवढा कमजोर नाही आहे की तुमच्या समाजाचा माणूस पहिला वार करू शकेल. समजलं? हा तर सिद्ध करू शकतो की चहावाल्याला कोणी दुसऱ्यानेच मारलंय. कोणी कोणास मारलं हे युद्धभूमीत ऐकलं जात नाही. त्या उलट इथे तर शत्रूला धडा शिकवला जातो. तुम्ही सर्व तुमच्या धर्माच्या पक्षात लढायला आलेले आहात. म्हणूनच एखाद्याच्या नको त्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपलं कर्म करत राहा. आणि आता तुमचं कर्म हेच आहे, या सगळ्यांना धडा शिकवणं. महाराज, धडा शिकवणं कर्म आहे, पण दुसऱ्यासनी नाही तर स्वतःसनी. तुम्ही नारी शक्ती आहे आणि तुम्हीच समाज आणि कुटुंबासनी आकार देता. माणसासनी कर्माची ओळख आई आणि बायकोच चांगल्या तऱ्हेने करून देऊ शकते. आणि आज तुम्हासनी यांना सांगावं लागल का यांचं खरं कर्म काय आहे. ते जे महाराज सांगतात का ते जे तुम्हासनी सांगायचं आहे. अरे तुम्ही याचं काय ऐकत बसलायत? आणि या तुमच्या घरातल्या बायका आता ह्या तुम्हाला सांगणार आहेत की तुमचे कर्म काय आहेत. अरे पुढे या आणि टाळकी फोडा या सगळ्यांची. शेठजी बरोबर बोलताय. पाहता काय आहे? चला वा पुढे मारा यांना. हा भीम काय बी बोलू दे, तुझं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. चल घरला चल. आई तू इथं? तू जाय, म्या नाही भांडणार. तू सोड माझा हात. आता तू मला शिकवणार की मी इथं काय करायचं आणि काय नाही. तू आज घरी चल, तुला दाखवतो मी. तुम्हासनी जेवढं भांडण करायचं आहे घरी जाऊन करा, पण आता चला इथनं. चला चला घरी.
चला घरी. चल. भीमराव, खूप झालं आता. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागलंय. आम्ही तुझा समूळ नाश करू, हेच आव्हान आहे आमचं. स्वतःच्या जिंकण्याची भाषा करणारा नक्कीच जिंकू शकतो, पण दुसऱ्यांना नष्ट करण्याची भाषा करणारा कधी बी जिंकू शकत नाही. आणि राहिला प्रश्न आव्हानाचा, तर स्वीकार आहे आम्हासनी तुमचं आव्हान. आणि आता तुम्ही बी साताऱ्यामध्ये नाही राहणार. कोण थांबवणार आहे? तू तू पळवून लावणार आहेस महाराजांना इथून? पळवणार नाही, यासनी स्वतःच जावं लागेल सोडून. माझ्यामुळं नाही, स्वतःच्या पापांमुळं. आम्ही सुद्धा बघतो ना, कोण काढतो आम्हाला इथून आणि कसा काढतो ते. तुम्ही बघाच आता महाराज, कारण इजय नेहमी न्यायाचाच होत असतो. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, चला. साहेब माझा भीमराया. ऐका ना, चला जेवण करूया. तू जेवून घे, मला भूक नाही. नवऱ्याच्या आधी बायको कशी खाणार? हे बघ जिजाबाई, मला जरा वेळ पाहिजे. तुला ठाऊक नाही माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहेत ना. तसं बी मी लय त्रासात आहे. मला समजतं. तुमचं एक कुटुंब तिकडे साताऱ्यामध्ये आहे, एक कुटुंब इथं गोरेगावात आहे. अहो, पर याच्याशिवाय तुम्हाला कसला त्रास आहे तुम्ही सांगू शकता मला? तू जेवून घे, मी नंतर जेवून घेईन. पैका तर पाठवलं ना तुम्ही? तर ते उद्यापर्यंत पोहोचतील. मी जेवण वाढून आणते. हे पहा, जशी तुमची काही कर्तव्य आहेत तशी माझी बी कर्तव्य आहेत. जेवण करणं या ना करणं तुमच्या मर्जीपरीस जास्त माझं कर्तव्य आहे. तुम्हासनी जेव घालणं माझं कर्तव्य आहे. खाऊन घ्या. भीमला तिथे जेवण द्यायला ताई आहे, भाऊ बहीण आहे. हे घे, गरमागरम भाकरी दे.
भीम ये बाळा इथं. कधी पातूर उपाशी राहशील. आई बाबाशिवाय खायची सवय लाव बाळा. हे 1-2 दिवसासाठी नाही आहे. आता रोज तुला तुझ्या बाबाशिवायच खावं लागेल. वय भीम खाऊन घे. बाबासने नवीन आई खाऊ घालल. तू त्यांची काळजी करू नकस. जल में बसे कमोदनी चंदा बसे आकाश जो है जाकी भावना सोता ही के पास. खा बाळा. तुम्ही जेवा ना. मी बी तुमचं आव्हान स्वीकारतो. आणि आता तुम्ही बी साताऱ्यामध्ये राहायचं नाही. पळवणार नाही. यासनी सौताला जावं लागल सोडून. माझ्यामुळे नाही, सौताच्या पापांमुळं. आम्हाला माहित आहे महाराज, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येतोय. राग त्या गोष्टीवर नाहीये, तर तो या गोष्टीवर आहे की आम्ही कुठल्या लोकांचे महाराज आहोत. त्या लोकांचे, ज्या लोकांसमोर त्यांच्याच महाराजांना इथून काढून टाकण्याची भाषा केली जाते. फक्त भाषा नाही, तर धमकी दिली जाते आणि ते लोक काहीच करू शकत नाहीत. आम्ही कालपासून असा विचार करतोय की तुमच्या सारख्या भित्र्या लोकांसाठी आम्ही संघर्ष का करावा. म्हणूनच आम्ही इथून जाण्याचा विचार करतो आहोत. नाही महाराज, असं नका बोलू. जर का तुम्ही इथून गेलात तर ही आम्हा सगळ्यांची हार असेल. आमची सगळ्यांची हारच नसेल, पण आमच्या जातीतल्या लोकांची सगळ्यात मोठी हार असेल ही. आणि महाराज, जर का तुम्ही इथून गेलात तर आम्हा सगळ्यांचं मनोबल तुटून जाईल. वय महाराज, तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या करता आम्ही आमचा जीव पण देऊ शकतो. आणि ते भीमराव, तुमचं काहीच बिघडू शकणार नाही महाराज. तुम्ही जसे होतात आता बी तसेच राहाल. बोल भीमराव, असं काही खास काम आहे जे तू मला घरीही नाही सांगितलं आणि ते सांगण्यासाठी तू मला इथं आणलंय? गुरुजी, मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. कोणत्या कामासाठी? मी महाराजांनी सांगितलंय का त्यांना सातारा सोडून जावं लागल. पण मला समजत नाही आहे का हे समजत कसं होईल. त्याआधी तुला हे सांगावं लागणार आहे की तू महाराजांना हे कुठल्या आधाराने सांगितलं. हे बघ भीमराव, बोलण्याला जर आधार नसला ना तर गोष्टी अतिशयोक्त होतात. आणि ज्यांच्या गोष्टीमध्ये अतिशयोक्तीचे भाव असतील त्यांचं व्यक्तित्व खूप कमजोर असतं. आधारविहीन गोष्टी कुणालाही शोभत नाही. वय गुरुजी, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. न्या आवेशात येऊन बोललो. भीमराव, आवेश माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे.
भविष्यात तुला तुझ्या आवेशावर नियंत्रण ठेवावे लागणार. समोरच्याने तुला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी तुला तेच बोलायचे जे योग्य आहे, तेच करायचे जे योग्य आहे. तर मग गुरुजी, महाराजांचा सातारा सोडून जाणं अशक्य आहे का? आनंद, मी असं तर म्हणलं नाही ना. मग आता मला काय करायला पाहिजे गुरुजी? भीमराव, एकाच उद्देशाने सुरू केलेल्या कार्याच्या यशात अंतर असू शकतो आणि अंतर निर्माण करतो आपला उद्देश. म्हणून आपला उद्देश नेहमी चांगला असायला हवा. लक्षात ठेव, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण झाडू मारतो ती स्वच्छता करण्यासाठी मारतो की कचरा हटवण्यासाठी मारतो? माझी गोष्ट समजतोय भीमराव? माझी चूक झाली गुरुजी. महाराजांसारख्या ढोंगी लोकांचं अतीत खूपच विवादास्पद असतं. समाजाला समजावण्यासाठी त्यांचं अतीत फार मोठं उदाहरण आहे. महाराज सातारा तेव्हाच सोडतील जेव्हा गावातील लोक त्यांना अस्वीकार करतील. म्हणून महाराजाला या गावातनं काढण्याऐवजी तुझा प्रयत्न गावकऱ्यांना हे समजावण्याचा असला पाहिजे की तुम्ही ज्याला महाराज समजतात तो या पदासाठी अजिबात योग्य नाही, ते देखील पुराव्यासकट. मग तसंच होईल गुरुजी. मी महाराजांच्या स्वीकृतीलाच संपवून टाकेन आणि याच्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी करीन. दरारा वाढवावा लागेल लोकांमध्ये. जोपर्यंत आमचा दरारा असेल तोपर्यंत आमचं कुणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. परंतु त्यासाठी आम्हाला करावं काय लागेल? द्या हो, देवाच्या नावानं द्या. अरे कोणीतरी देवाच्या नावाने द्या बाबा. सगळ्यात जास्त जो गरजवंत असतो, जर त्याला मदत केली तर तो ओरडून ओरडून गुणगान करतो. थांब रे, इकडे ये. घाबरू नकोस, ये इकडे. किती दिवसांपासून राहतोयस इथे? झाले असतील महाराज 13 ते 14 वर्ष. मग तुला तर सगळेच ओळखत असतील. ओळखत्यात तर सर्वच महाराज. ज्यांनी भीक दिली ते बी ओळखतात आणि ज्याने भिकेऐवजी राग केला, शिव्या दिल्या ते बी ओळखतात. मग कसं वाटतंय हे असं जीवन जगताना? आता असं आयुष्य कोणासने आवडणार महाराज, ज्या आयुष्यात रागानं अपमान आहे. कदाचित मागच्या आयुष्याचं पाप असेल जे मी या जन्मात फेडतोया. तर मग आपल्या मागच्या जन्माच्या पापांचं प्रायश्चित्त कर. आणि प्रायश्चित्त करण्याचं सगळ्यात सोपं माध्यम आहे जो तुला देवापर्यंत पोचवू शकतो, त्याला शरण जा. समजलं महाराज, म्या समजलो. आता मी तुमच्या शरणात आलोय महाराज. आता तुम्हीच मला माझ्या पापातून मुक्ती देऊ शकता. तुम्ही तर समद करू शकता महाराज. महाराजांचा विजय असो. तुम्ही मला सांगा महाराज, म्या काय करू? कल्याण असो तुझं. उठ, उठ. आता चांगली वस्त्र घाल. आजपासून तुझे सगळे त्रास दूर होणार आहे. महाराजांचा विजय असो. भीमरावा विरुद्ध लढण्यासाठी मला तर हत्यार मिळालं. भीमराव, आता तू तुझी तयारी कर.